तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क. तहसीलदार कैलास चावडे यांची पहाटे सुकळनाला धरणाची पाहणी. नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर बागलाण तालुका प्रशासन सतर्क झालंय. याच पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील सुकळनाला परिसरात धरणाची पाणी साठवण क्षमता आणि संभाव्य धोक्याची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी आज सकाळी सुमारे 6 वाजताच घटनास्थळी जाऊन धरणाची पाहणी केली. यावेळी सटाणा नगर परिषदेचे अपक्ष नगरसेवक मंगेश खेरनार हे देखील उपस्थित होते. पाहणी दरम्यान धरणातून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार प्रशासनाकडून प्रतिबंधनात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तहसीलदारांनी पहाटेच घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अशी सतर्कता कायम ठेवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते आहे. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.